जय शिवराय. सर्वांना नमस्कार. किल्ले पुरंदरावरील पावसाळी भ्रमंती या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय. किल्ले पुरंदरावर सध्या प्रचंड प्रमाणात वारा सुटलेला आहे आणि पावसाचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आमच्या शरीरावरील सर्व कपडे, त्याचबरोबर माईक आणि कॅमेरा सर्व काही भिजून गेलेले आहे. कारण आम्ही रेनकोट आणि छत्र्या सर्व गाडीतच ठेवलेले आहे. त्यामागचं कारण असं आहे की आम्हाला गडावरील प्रदूषण रहित पावसाचा आनंद आणि आस्वाद घ्यायचा होता. त्याचबरोबर किल्ल्यावरील ऐतिहासिक स्थळांचं दर्शन आम्हाला पावसाळी वातावरणात घ्यायचं होतं. चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ. जय शंभूराजे. किल्ले पुरंदरवरती वीर मोरारबाजी देशपांडे यांच्या समाधी स्मारकाच्या मागेच समाधी मंदिर सुद्धा आहे. किल्ले पुरंदरावरील दिल्ली दरवाजा इकडे जाता येत नाहीये कारण मध्ये जाळी लावलेली आहे. पलीकडच्या रस्त्याने जाता येते आणि मध्ये रस्ता बंद केलेला आहे, आपण बघू शकता. आणि इकडनं जो जुन्या काळातील मार्ग होता तो इकडनं असा खाली जायचा, दगडी पायऱ्या आहेत आणि तो समोरच्या गावात उतरत असायचा. किल्ले पुरंदर हा माझ्या मागे किल्ले पुरंदरचा दिल्ली दरवाजा आहे आणि इथूनच पूर्वीच्या काळी सरळ खाली खालच्या साईडला जे गाव आहे तिथे जायला रस्ता असायचा. हा सर्वात मुख्य दरवाजापैकी त्या काळी एक होता. मित्रांनो, किल्ले पुरंदर, पुरंदर या शब्दाचा अर्थ काय? पुरंदर हे इंद्रदेवाला म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे इंद्र जो देवांचा देव आहे, त्याचप्रमाणे किल्ले पुरंदर जो आहे तो किल्ल्यांचा किल्ला आहे, गडांचा राजा आहे. म्हणूनच पवित्रतेच्या बाबतीत या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण मी पूर्वी सांगितलं की ज्यावेळेस हनुमान, राम भक्त हनुमान द्रोणागिरी पर्वत उतरून आणत होते त्यावेळेस इंद्रगिरी पर्वताचा, इंद्रनील पर्वताचा भाग हा इथे पडलेला आहे, जिथे आपण आता सध्या उभे आहोत. म्हणूनच कदाचित या किल्ल्याला इंद्रदेवाच्या नावावरून पुरंदर हे नाव पडलेलं असावं आणि त्याचे पुरावे इतिहासात सुद्धा उपलब्ध आहेत. गड किल्ल्यांची भ्रमंती करताना ना एक गोष्ट नक्की ध्यानात ठेवा की उतरताना, चढताना वगैरे होईल तेवढी सावधानगिरी बाळगा. स्पोर्ट शूज असतील तरी. आता सध्या पावसाळी वातावरण आहे, परंतु इकडे साप, विच्चू, काटा वगैरे असू शकतो. बघा तिथे खेकडा पण आहे, म्हणून इथे कुठून काय येईल सांगता येत नाही. त्यामुळे जास्त खबरदारी बाळगा. ती व्हिडिओ मध्ये दिसत नाही पण तिथे या ठिकाणी एक खेकडा आहे बघा. या ठिकाणी एक खेकडा दिसतोय आणि इथून जुना दगडी पायऱ्यांचा मार्ग. आपण सध्या दिल्ली दरवाजात आहोत आणि ही दिल्ली दरवाजाची कमान आहे. मित्रांनो, इमॅजिन करा एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर मावळे, आपले बहिर्जी नाईक वगैरे स्वतः येऊन या ठिकाणी बसत असतील. पहारा देणाऱ्यांची जागा म्हणजे गडावर कोण येतंय त्याची नोंद घेण्यासाठी इथे एक मावळा कंपल्सरी बसलेला असायचा आणि तो इथून येणाऱ्या जाणाऱ्यांवरती लक्ष ठेवायचा. आणि हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा. समोरच आपल्याला दुसरा एक चर्च दिसतोय. त्याची आतील बांधणी, बाहेरील बांधणी मी पूर्वी दाखवलेल्या चर्च प्रमाणेच आहे. चला तर बघूया तो पण. आपल्या झिरो सिविक सेन्स सोसायटीला एक आदत आहे कचरा करण्याची, परंतु इथं जर तुम्ही कचरा कराल तर तुम्हाला 500 रुपये जुर्माना लागू शकतो. त्यामुळे इथे दंड बसेल असं काही करू नका. इथे कचरा वगैरे करू नका गड किल्ल्यावर. गड किल्ल्यांचं पवित्र राखा. सांगणार मी अजून काही गोष्टी पुढचे या व्हिडिओमध्ये पुढे, फक्त तुम्ही ऐकत राहा. आणि हा बघा भारताचा नकाशा इथे काढण्यात आलेला आहे सिमेंटद्वारा. हा नकाशा बऱ्याच वर्षांपासून येत आहे. आता साहजिक आहे, मिलिटरी कॅम्प आहे म्हटल्यानंतर त्यांच्या काहीतरी कामासाठी आहे ते काढण्यात आला असावा. आणि समोरच चर्च आहे. आपण प्रवेशद्वाराजवळ जे चर्च बघितलं होतं अगदी त्याच प्रकारचं हे सुद्धा चर्च आहे. समोर ते प्रार्थनेची जागा वगैरे आहे आणि बांधकाम वगैरे, फक्त या भिंतींना रंग देण्यात आलेला आहे. चला पुढे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आताच मला एक माहिती मिळालेली आहे की पावसामुळे गडाच्या वरच्या भागात जाता येत नाही. कदाचित तिकडे बालेकिल्ला वगैरे असावा, पण सध्या तिथे जाता येत नाहीये. कदाचित पावसामुळे दरड वगैरे कोसळण्याची किंवा धुक्यामुळे रस्ता न दिसण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे आम्हाला आताच सांगितलेलं आहे की
वरती जाण्यास मनाई आहे. तसं पण या किल्ल्यावरती मिलिटरी बेस असल्यामुळे काही काही ठिकाणी जाता येत नाही. जसं इथे बघा, नो एंट्री फॉर व्हिजिटर्स. म्हणून आपण खालूनच किल्ल्याचं दर्शन घेऊ शकतो. इथे पुरंदरच्या मातीला स्पर्श होताच इथली वीरतेची कथा आपल्या डोळ्यांसमोरून तरळून जाते आणि आपल्या श्वासामध्ये त्या वीरतेच्या कथा भरून जातात. इथे गड किल्ल्यांवर मिळणारा ऑक्सिजन झाडांमधून तर येतोच, परंतु त्यापेक्षा जास्त शूरवीरांच्या कथांमधून येतो. बाटल्या, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या इकडे तिकडे टाकू नये, त्यासाठी कचरा कोंडीचा सुद्धा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. इथे शिव मंदिर आहे, परंतु तिकडे पाणी साचल्यामुळे बहुतेक जाता येत नाहीये. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शंभूराजांच्या साठी त्यांच्या जन्मस्थळाकडे जाण्यापूर्वी भारतीय सैन्याने इथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला आहे. 2021 साली, फेब्रुवारी 2021 साली हा पुतळा लॉकडाऊनच्या काळात इथे बांधण्यात आलेला आहे. ही बातमी मी त्यावेळेस सुद्धा नेटवर बातम्यांमध्ये वाचलेली होती. आणि त्याच्या आजूबाजूला श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यान सुद्धा बनवण्यात आले. म्हणजे हा अगदी छोटासा भाग आहे मित्रांनो. उद्यान म्हणजे खूप मोठं नाहीये, परंतु जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल, इतिहास वाचायचा असेल, किंवा तुम्ही तुमच्या परिवाराबरोबर आलेले असाल, त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना इथे नमन करायचं आणि मागे उद्यानात जाऊन तुम्ही बसू शकतो. तिथे जाणार आहोत जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालाय. धर्माचा रक्षण करता पांगली वार्ता रत्न धरतीचे, शौर्याला वंदन माझे शिवपुत्र शंभूराजे, शिवपुत्र शंभूराजे, शिवपुत्र शंभूराजे. आज हा अवघा धन्य पुरंदर झाला. इथे आल्यानंतर ना एक वेगळीच ऊर्जा संचारते यार. म्हणजे इथे बघा ना तुम्ही, किती शूरवीरांचं इथे बलिदान झालेलं आहे. आणि तिसरीकडे कशाला जाता यार? छत्रपती संभाजी महाराजांचा प्रत्यक्षात जन्म झाला यार इथे. दुसरी काय गोष्ट पाहिजे तुम्हाला एक्सप्लोअर करण्यासाठी इतिहास? ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या फक्त नामोच्चारानेच अवघ्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतभर अशी चैतन्याची एक लाट सळसळत येते, अंगात विजेचा संचार होतो, शक्तीचा संचार होतो. त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालाय. आज आपण तिथे उभे आहोत यार. तर जोश तर येणारच ना. चला तर पुढे. इतिहास काळापासून इथे अस्तित्वात असलेला हा पद्मावती तलाव, याला पद्मावती टँक असं सुद्धा म्हणतात. इतिहास काळापासून हा तलाव आपल्या सैनिकांसोबतच सर्वांची तहान भागवत आलेला आहे. पुरंदर किल्ल्यावरील पाण्याचा मुख्य स्रोतांपैकी हा एक स्रोत आहे. सध्या याची क्लिनिंग सुरू आहे. चला पुढे. कसं माहितीये का मित्रांनो, इथे किल्ले पुरंदरवर आता आपण त्या ठिकाणी उभे आहोत जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराज सभागृह आहे आणि इथे आजूबाजूला असलेल्या प्रदेशात जाण्यास, पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. हे माझ्या मागे तुम्ही बघतात. त्यानंतर त्या सभागृहाच्या या साईडला पण जाण्यास मनाई आहे. कसं हे हे एक मिलिटरी ट्रेनिंग सेंटर आहे आणि काही थर्ड क्लास पर्सन जे आहेत आपल्या सोसायटी मधले, ते 2-4 रुपयांसाठी आहे ना इथली इन्फॉर्मेशन लीक सुद्धा करू शकतात. त्यामुळे कोणावर भरोसा ठेवायचा लायक नाहीये ना, म्हणून तिकडे जाण्यास प्रवेश बंदी आहे. आणि त्या एका अर्थाने चांगलंच आहे, निदान किल्ला तरी शाबूत राहील आपला. चला बघूयात आतमध्ये. आता आपण उभे आहोत छत्रपती संभाजी महाराज सभागृहापाशी. असं म्हटलं जातं की याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि काही इतिहासकार म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म वरती एक बालेकिल्ला आहे आणि तिथे शिवमंदिर आहे त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु तिथे मोस्टली प्रवेशास बंदी असते, त्यामुळे पर्यटकांना सोयीचं व्हावं म्हणून इथे हा सभागृह बांधण्यात आलेला आहे. इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे, घटनांचे साक्षीदार म्हणून काही चित्र सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ते आता आपण आतमध्ये गेल्यानंतर बघणार आहोत. चला तर. अगदी शिवकाळाप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा प्रतीक म्हणून, प्रतिकात्मक हे मावळ्यांचे पुतळे लावलेले आहेत द्वारपाल म्हणून. आणि इथून आतमध्ये सुरू होतो छत्रपती संभाजी महाराजांचं सभागृह. इथे विविध कार्यक्रम होतात. छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनानिमित्त, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त इथे विविध कार्यक्रम होत असतात. आणि याचं बांधकाम हे पूर्णपणे नवीन आहे. आपण बघू शकता इथली फरशा, भिंतींवरचे रंग, इथे लावलेले पेंटिंग्स आणि पुतळे हे सर्व काही नवीन आहे. चला तर छत्रपती संभाजी महाराजांना एकदा वंदन करूया. मित्रांनो, हे भिंतीवर जे दिसत आहेत
आता पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हटल्यानंतर व्हिडिओची लेंथ अगदी मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे मी सर्व काही कव्हर करणार नाही आहेत. फक्त आपण इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचे मुद्दे, म्हणजे इथे बघा एक पेंटिंग दिलेली आहे, औरंगजेब, पोर्तुगीज सिद्धी, म्हैसूरचे चिक्कदेवराय, हे संभाजी महाराज त्यावेळेचे मावळे लढत होते व जिंकत होते, त्याचा एक क्षण दाखवलेला आहे. त्यानंतर सुजलाम सुफलाम, वारंवार येणारे दुष्काळाचे संकट बंद पाडण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी तलाव बांधायला घेतला होता, कालवा काढला होता, त्याच्याशी रिलेटेड हा फोटो आहे. इथे छत्रपती संभाजी महाराजांचा उभा फोटो आहे आणि खाली बसलेली मूर्ती आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. येथील चित्र बघा मित्रांनो, महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या युवराजांच्या इतिहासामध्ये एकमेव इतिहासातील युवराज आपल्याकडे होता, जो प्रत्यक्ष विलायती वकील जे असायचे, म्हणजे इंग्रजांचे वकील असो, डचांचे वकील असो, पोर्तुगीजांचे वकील असो, कोणीही वकील असो, अगदी 14 भाषा बोलणारा एकमेव युवराज, अभिमानाने ठासून सांगतो, फक्त आपल्याकडे होतं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. सभागृहाच्या दुसऱ्या दालनात आता आपण प्रवेश करतो आहोत. इथे आता आपण बघूयात काय, साक्षात इतिहासकालीन धोप तलवार, मराठा धोप तलवार. या तलवारीचं निर्माण जे आहे ते मराठ्यांनी केलेलं आहे, म्हणून या तलवारीला मराठा धोप तलवार असं नाव आहे. तुम्ही या तलवारीची रचना बघू शकता कशी आहे. त्यानंतर इथे 2 तलवारी लटकवलेल्या आहेत आणि आजूबाजूला इतर किल्ल्यांची माहिती आणि फोटो थोडे थोडे लावलेले आहेत. आपल्याला उंबरखिंडीची लढाई माहिती आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतलब खानाला त्याच्या 30,000च्या सैन्यासह खिंडीत गाठू गाठू मारला होता. त्या उंबरखिंडीच्या लढाईत महाराजांनी वापरलेले भाले हे बघा. महाराजांनी त्याचबरोबर जे मराठा मावळे होते आपले, त्यांनी या भाल्याचा उपयोग तिथे केला. किती सांभाळून ठेवलेले बघा. अजून त्याची रचना तशीच आहे, खाली लाकडी दांडे आणि वर लोखंडी टोक, आणि त्याला आधुनिक पद्धतीने काहीतरी बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे त्या काळातील इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला ते तेवढं पुरेसं आहे. त्यानंतर या ठिकाणी इतर हरिश्चंद्रगड, समोर इंद्राईगड वगैरे इतर किल्ल्यांचे, त्याचबरोबर सर नबत हंबीरराव मोहिते, या सर्वांचं तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता. सर्वांची माहिती तुम्हाला इथे मिळू शकते. 1 तास जर तुम्ही या सभागृहात थांबले ना, शांत चित्ताने, बडबड न करता, घाई न करता, कुणासोबत फालतू वार्तालाप न करता या सभागृहात तुम्ही थांबले ना, महाराष्ट्राच्या अर्ध्याच्या वर इतिहास तर तुम्हाला या संपूर्ण सभागृहातच मिळून जाईल. 3-4 दालनं आहेत आणि तिथे इन्फॉर्मेशन लावलेली आहेत, फोटो लावलेले आहेत, माहिती सुद्धा लावलेली आहेत. इतिहास प्रेमी जर असाल, 100% तुम्हाला हे सभागृह मदतगार म्हणून साबित होईल, यात शंका नाही. राजाधिराज, धर्मधुरंधर, मराठा साम्राज्याचे धाकले धनी, बहुजनांचे आदर्श छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, हा छत्रपती शंभूराजांचा पुतळा बघा, किती आकर्षक बनवलाय. जसं काही साक्षात छत्रपती संभाजी महाराज आपल्या समोर बसलेले आहेत आणि लगेच उठून एखादी आज्ञा देतील, की साक्षात उठून महाराज आपल्याला काहीतरी सांगतील. इतका आकर्षक, रेखीव आणि सुंदर पुतळा हा बनवलेला आहे. आणि ही बाजूला जे सिंहासन दाखवलेलं आहे, हे रायगडाची प्रतिकृती मित्रांनो. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या राजसभेसाठी बसायचे, त्यावेळेस त्यांचं हे आसन आहे आणि बाजूलाच त्यांची तलवार देखील ठेवलेली आहे. गळ्यात कवड्यांच्या माळा आहेत आणि मूर्तीच्या शरीरावरती भरजरी वस्त्रे आहेत. डोक्यावर मंदिल म्हणजेच जिरेटोप आहे. कपाळावर त्रिदळी शिवगंध आहे, त्या खाली चंद्रकोर, कानामध्ये सोन्याचे कुंडल, कोरलेली दाढी आणि ताव दिलेल्या मिशा. मराठ्यांचा राजा असतो तो खऱ्या प्रकारे हा असाच. पुरंदरवरती हल्ला करण्यासाठी त्या दिलेर खानाने पुरंदरच हा किल्ला का निवडला असावा, याचं कारण समोरच दिसते. कारण किल्ल्याची उंची थोडीशी कमी आहे. कमी म्हटलं तरी समुद्र सपाटीपासून जवळपास 1500 मीटर उंच हा किल्ला आहे. म्हणजे 1.5 किलोमीटर उंच हा किल्ला आहे मित्रांनो, जमिनीपासून. म्हणजे तुम्हाला जर चालत यायचं असेल तर तुम्ही 1.5 किलोमीटर जसे चालत जातात मैदानी प्रदेशातून किंवा रस्त्यावरून, तसं 1.5 किलोमीटर तुम्हाला चढाई करून वरती यावं लागेल. आणि कुठल्याही तोफेचा तोफगोळा हा 1.5 किलोमीटर पर्यंत सहज पोहोचू शकत असावा त्या काळात. आणि किल्ल्याला संरक्षण भिंत त्यावेळेस उंची कमीच असावी, म्हणून त्या दलिंदर दिलेर खानाने हल्ला करण्यासाठी पुरंदरची निवड केलेली असावी. पुरंदर हा अतिशय पवित्र किल्ल्यांपैकी एक आहे, यात शंका नाही, संदेह नाही. कारण मी जवळपास 3 तास होत आले त्या किल्ल्यावर फिरतोय, किल्ल्याची हवा घेतोय, किल्ल्याला निहाळतोय. यार, या किल्ल्याचा एक्सप्लोर करण्याचा म्हणजे एक्सपिरियन्सच काही और आहे. आणि बोलण्यासारख्या अजून काही गोष्टी आहे, परंतु
वेळेच्या अभावी मी आता इथेच व्हिडिओ थांबवतोय, पण थांबवण्यापूर्वी या किल्ल्याचा एक थोडक्यात इतिहास सांगतो. इसवी सन 1498 मध्ये हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता. इथे निजामांचं राज्य होतं. त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीने घेतला आणि आदिलशाहीनंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जिंकला मित्रांनो, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. या सर्वांचा इतिहास तुम्हाला फक्त चित्रपटांमधून आणि पुस्तकांमधून वाचायला मिळेल. तर हा होता मित्रांनो आजच्या पुरंदर किल्ल्याचा व्हिडिओ लॉग. मी फक्त अर्ध्या मधापर्यंतच आहे. समोर बघा वरती तुम्हाला दिसतंय का मला माहिती नाही, कारण धुक्यांनी सर्व काही दाटलेलं आहे. वर सुद्धा अजून किल्ला आहे, तिकडे एक शिव मंदिर आहे आणि बाले किल्ला आहे, असं इथल्या सैनिकांनी मला सांगितलं. इथल्या सैनिकांची सुद्धा मनमोकळेपणाने चर्चा झाली. त्यांनी इथे मला नियम सांगितले आणि सांगितलं की इथली इन्फॉर्मेशन बाहेर जाऊ नये म्हणून इथे बरेचसे रेस्ट्रिक्टेड एरियाज आहेत जिथे आपल्या पर्यटकांना जाता येत नाही. बघूयात पुढे काय होईल. परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा, इतिहास प्रेमींपर्यंत शेअर करा, पुस्तकं वाचन करा आणि असेच दर्जेदार व्हिडिओ लॉग साठी आणि पुस्तकांच्या माहितीसाठी शब्दविशाल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. छत्रपती संभाजी महाराज की जय.